आता आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. पाहूयात काही वाक्य. आय हॅव गॉन, मी गेलेलो आहे. वी हॅव संग, आम्ही गायलेले आहे. यू हॅव वर्कड, तू काम केलेले आहेस. यू हॅव स्टडीड, तुम्ही अभ्यास केलेला आहे. दे हॅव स्टडीड, त्यांनी अभ्यास केलेला आहे. ही हॅज प्लेड, तो खेळलेला आहे. शी हॅज सीन, तिने पाहिलेले आहे. इट हॅज क्राईड, ते रडलेले आहे. इथे तुम्हाला दिसून येईल की आय, वी, यू आणि दे याच्यानंतर हॅवचा वापर झालेला आहे, म्हणजेच आहे किंवा आहोत. आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो, ते वापरलं गेलेलं आहे. म्हणजेच आपला नियम बघा असा झाला. आपला नियम असा होतो, हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजेच हॅव अधिक क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल, दॅट इज इक्वल टू हॅव प्लस V3, दॅट इज गॉन, सीन, काही असेल क्रियापद ते. इथे एक उदाहरण आहे बघा. आय हॅव बीन, मी, हॅव म्हणजे आहे, बीन म्हणजे जाऊन आलेलो. उदाहरणार्थ आय हॅव बीन टू जपान, जेव्हा आपण असं म्हणतो म्हणजे मी जपानला जाऊन आलेलो आहे. तर आय हॅव बीन, बीन झालं क्रियापदाचं तिसरं रूप आणि हॅव आहे सहाय्यकारी क्रियापद. म्हणजेच या सगळ्या वाक्यांमध्ये हॅव झाले सहाय्यकारी क्रियापद आणि इथे आहे मुख्य क्रियापद तिसऱ्या रूपात. फरक ही, शी आणि इट याच्यात तुम्हाला दिसून येईल, तो म्हणजे हॅज इथे वापरलेला आहे. वर्तमान काळामध्ये आय, वी, यू, दे मध्ये हॅव, ही, शी, इटच्या मध्ये हॅज वापरावा लागतो. हा एकच फरक तुम्हाला इथे दिसून येईल. आता पाहूयात काही वाक्य. आय हॅव सीन, मी पाहिलेले आहे. वी हॅव कम, आम्ही आलेलो आहोत. यू हॅव सीन, तू पाहिलेले आहेस. यू हॅव कम, तू आलेला आहेस. यू हॅव रेड, तू वाचलेले आहेस. इथे सुद्धा हॅवच्या नंतर क्रियापदाची तिसरी रूपं आलेली आहेत. पुढे आहेत वाक्याचे 4 प्रकार. आय हॅव सीन, मी बघितलेले आहे. हॅव आय सीन, मी बघितलेले आहे का. आय हॅव नॉट सीन, मी बघितलेले नाही आहे. हॅव आय नॉट सीन, मी बघितलेले नाही आहे का. तर हे होती वाक्य. आता वळूया नियमांकडे. नियम असा आहे, जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली असते आणि त्याच्या परिणामाविषयी किंवा त्या क्रियेविषयी आपण वर्तमान काळात बोलतो, परंतु ती क्रिया केव्हा घडली ते आपण बोलत नाही, म्हणजेच आपण भूतकाळातील वेळ वापरत नाही, तेव्हा आपण पूर्ण वर्तमान काळ वापरतो. ऍक्शन इन पास्ट हॅज अ रिझल्ट नाव, म्हणजेच क्रिया भूतकाळात झालेली असते आणि त्याचे परिणाम वर्तमानात दिसतात, तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. आय हॅव इटन अ मँगो. When we talk about something that happened in the past, but we don't specify when it happened, त्यावेळेला आपण हा टेन्स वापरतो. उदाहरण बघा. I have completed my education. I have received a letter. I have completed म्हणजेच मी माझं शिक्षण पूर्ण केलेले आहे आणि I have received a letter, मला पत्र मिळालेले आहे. Sachin Tendulkar has broken the record of Sunil Gavaskar. It suggests some kind of connection between what happened in the past and the present time. Example,
I have washed my hands so that I can help you with the cooking. An action or event has been repeated number of times until now. It suggests that the action or events might happen again. For example, Ram has made 13 films and last one is the best. यात क्रियापदाला लेले हा शब्द वापरला जातो. म्हणजेच क्रियापदाला पाहिलेले असं म्हणतो आपण किंवा आणलेले, गायलेले, हे जे लेले जेव्हा आपण वापरतो तेव्हा समजून घ्या हॅव आणि हॅजचा वापर झालाच पाहिजे आणि त्याच्या पुढे क्रियापदाचं तिसरं रूप आलंच पाहिजे. आता आपण पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्सची काही वाक्य. ती गेलेली आहे. शी हॅज गॉन. ती गेलेली नाही आहे. शी हॅज नॉट गॉन. ती गेलेली आहे का? हॅज शी गॉन. ती गेलेली नाही आहे का? हॅझंट शी गॉन. ती कोठे गेलेली आहे? वेअर हॅज शी गॉन. ती कशी गेलेली आहे? हाऊ हॅज शी गॉन. ती केव्हा गेलेली आहे? व्हेन हॅज शी गॉन. तू पुस्तक वाचलेले आहेस. यू हॅव रेड द बुक. मी पॅरिस पाहिलेले आहे. आय हॅव सीन पॅरिस. आम्ही आलेलो आहोत. वी हॅव कम. मी सांगितलेले आहे. आय हॅव टोल्ड. मी त्याला जाण्यास सांगितलेले आहे. आय हॅव टोल्ड हिम टू गो. त्यांनी आम्हाला वाचण्यास सांगितलेले आहे. दे हॅव टोल्ड अस टू रीड. त्याने तुम्हाला थांबण्यास सांगितलेले आहे. ही हॅज टोल्ड यू टू वेट. त्यांनी मला नाचण्यास सांगितलेले आहे. दे हॅव टोल्ड मी टू डान्स. मी पाहिलेले आहे का? हॅव आय सीन. तू राजेशला पाहिलेले आहेस का? हॅव यू सीन राजेश. तो गावाला गेलेला आहे का? हॅज ही गॉन टू हिज विलेज. तो गावाहून आलेला आहे का? हॅज ही कम फ्रॉम विलेज. तू का अभ्यास केलेला नाहीस? वाय हॅवंट यू स्टडीड. तू अभ्यास केलेला नाहीस का? हॅवंट यू स्टडीड. तू का काम केलेले नाहीस? वाय हॅवंट यू डन द वर्क. Subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new video.